परवापासून बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका सर्वदूर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी द्राक्षाचे जेवढे क्षेत्र आहे, बाकी पिकांचे जेवढे क्षेत्र आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेलं आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे आणि आता जे काढणीला बाग आलेले आहे त्यांची सध्या काढणी थांबवावी लागणार आहे, कारण घडांमध्ये पाणी आणि व्यापारी एक दोन दिवस माल बंद ठेवतील त्याच्यामुळे। आणि एक्सपोर्टच्या ज्या बागा आहेत त्यांना कागद लावलेली, ते कागद बऱ्याच ठिकाणी ओले झालेले, त्यामुळे शेतकऱ्यांना फार आता नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे। आणि यापूर्वी जो पाऊस झालेला आहे त्याच्यात संकटातून बाहेर निघता परत पुन्हा एकदा या द्राक्ष बागेवर मोठ्या प्रमाणात संकट तयार झालेले आहे। त्यामुळे आता अनेक रोगांचा प्रादुर्भाव आपल्या द्राक्ष बागांवर येतोय। त्यामध्ये आता सध्या भुरी, डावणी यासुद्धा रोग बऱ्याच प्रमाणात डोकं वर काढतील।